नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून धक्कादायक निकाल आले। राज्यातील अनेक मतदारसंघात सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीनं कौन्सिल हॉल येथे आंदोलन करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ नेते मोहन जोशी, प्रशांत जगताप, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, रमेश बागवे, विश्वंभर चौधरी, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, अजित अभ्यंकर, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, अश्विनीताई कदम, दत्ता बहिरट यांच्यासह अनेक मान्यवर व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार केली आहे। ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या झाली अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मांडली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लोकशाहीचे हे अधःपतन सहन होणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा पुकारत विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन केलं। आज महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होत आहे। मात्र हे नवं सरकार जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेलं आहे अशी आमची ठाम धारणा आहे। नवं सरकार येत असताना खरं तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं, मात्र राज्याच्या चौकाचौकात रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता। मार्कडवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुढे महाराष्ट्रातल्या 44,000 ग्रामपंचायती राबवणार आहेत आणि याच अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे ईव्हीएमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत। आज आमच्यासोबत पुण्यातले आमचे हडपसरचे उमेदवार प्रशांतजी जगताप, पर्वतीच्या अश्विनीजी कदम, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट, कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही कॅन्टोन्मेंटचे रमेश बागवे दादा अशा सगळ्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतोय की जर तुम्ही महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या त्या तमाम जनतेने या ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। भविष्य काळात हे आंदोलन अधिक जास्त आम्ही तीव्र करू। आता अजून एक अर्धा पाऊण तासांनी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि राज्यभर हे आंदोलन नेण्यासाठी आणि हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असण्याची आम्ही शपथ घेऊ आणि 7 तारखेपासून पुन्हा आम्ही इथे आंदोलनाला नियमित आमची सुरुवात करू। नाही, आम्ही टायमिंग साधलंय म्हणण्यापेक्षा आम्हाला असं वाटतंय की त्यांनी मोक्याचा फायदा घेत खरं तर एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे सुद्धा एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे। सगळ्या लोकांचं ईव्हीएमवरचं जे लक्ष आहे ते लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिलीभगतने रुसव्या फुगव्याचं नाटक करत आहेत। आम्ही आमची ईव्हीएमची लढाई मात्र कंटिन्युअसली चालू ठेवणार आहोत। ते आम्हाला कुणाचे फोन आले नाही, पण तरी वाईटात वाईट असा विचार करू की काही जाणारे लोक असतील का, ज्यांना जायचंय त्यांनी लखलाप सत्तेचा मार्ग। मला जायचं असतं तर मी इथे उन्हात कशाला थांबले असते दादा, तू तरी मला प्रश्न कशाला विचारला असतास। आम्ही संघर्षाची रस्ता निवडलेला आहे, संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे। इथे आमच्याकडे प्रशांत जगतापांच्या सारखे शिलेदार आहेत जे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत ताकदीने उभे आहेत। इथे मोहनदादांच्या सारखे लोक आहेत की आम्हाला कुठल्याही सत्तेपेक्षा संघर्षाचा रस्ता अधिक प्रिय आहे। शिवसेनेने 7.5 वर्ष वगळता उभं आयुष्य संघर्षात काढले, त्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवी गोष्ट नाही।